90% लोकांच्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन वर्कच नाही करत. ज्या पण गोष्टीच्या पाठीमागे तुम्ही वेड्यासारखे धावता, तीच गोष्ट तुमच्यापासून तितकीच लांब जाते. असं का होतं? जे पण गोल्स तुम्ही लिहिता, त्यामधलं एक पण गोल पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हे एक्झॅक्टली समजेल, की तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम का होतो. तर या 3 गोष्टी तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहेत. नंबर 1 एनर्जी, नंबर 2 व्हायब्रेशन अँड नंबर 3 इज अ फ्रिक्वेन्सी. वी ऑल आर अ ह्युमन बिंग, बट त्या पलीकडे आपण एक एनर्जी आहोत. आपण जे पण विचार करतोय त्या विचारांची एक एनर्जी असते. त्या एनर्जीमधून एक व्हायब्रेशन तयार होतं आणि ते व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून या युनिव्हर्सपर्यंत पोहोचतं. आता ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह फील करत असाल तर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार होते. जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल तर त्याची निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार होते. फॉर एक्झाम्पल, सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर पॉझिटिव्ह फील करत असाल, ग्रेटफुल फील करत असाल, चांगलं फील करत असाल, तर तुमची पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार होते आणि तशाच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला स्टार्ट होतात आणि तुमचा पूर्ण दिवस हा पॉझिटिव्हली जातो. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर निगेटिव्ह फील करत असाल, डिप्रेस फील करत असाल, तर तुम्ही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी या युनिव्हर्समध्ये पाठवत आहात आणि तुमचा पूर्ण दिवस हा पूर्ण खराब निघून जाईल, एकदम निगेटिव्ह जाईल. तुम्ही ऑब्झर्व पण केला असेल, खूप वेळा पाहिला सुद्धा असेल. याच्या पाठीमागचं रिझन हेच आहे, की जसं आपण विचार करत असतो त्या त्या विचाराची एक फ्रिक्वेन्सी तयार होते आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे तुमच्या लाईफमध्ये त्याच गोष्टी अट्रॅक्ट व्हायला स्टार्ट होतं. आता तुम्हाला हे पण समजणं तितकंच गरजेचं आहे, की या युनिव्हर्सची कुठली लँग्वेज असते. या युनिव्हर्सची फक्त एकच लँग्वेज असते, ते म्हणजे भावना, तुमचे इमोशन्स, तुमचे फिलिंग. तुम्ही काय फील करताय ते सगळ्यात जास्त मॅटर करतं, ना की तुम्ही काय विचार करताय आणि तुम्हाला जे पाहिजे. कारण तुम्हाला जे पाहिजे किंवा तुमचे जे गोल्स आहेत त्याचं युनिव्हर्स सोबत काही घेणं देणं नाहीये. या युनिव्हर्सला फक्त एकच लँग्वेज कळते, या ब्रह्मांडची फक्त एकच लँग्वेज आहे, तुमच्या फिलिंगची, तुमचे इमोशन्स, तुमची भावना. आता होतंय काय, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ओके. तुमचं गोल आहे एव्हरी मंथ ₹1,00,000 तुम्हाला कमवायचं आहे. ओके. एका महिन्यामध्ये तुम्हाला ₹1,00,000 कमवायचं आहे. आता मॅक्सिमम लोक काय करतात, त्यासाठी मेहनत करतात, काम करतात आणि खूप सारे लोक मॅनिफेस्टेशनचे टेक्निक सुद्धा यूज करतात. जसं की नोटबुकमध्ये लिहितात सुद्धा, की आय एम अर्निंग ₹1,00,000 इन अ मंथ, राइट? त्यानंतर जे पण टेक्निक्स असतील ते टेक्निक्स सुद्धा यूज करतात. 369 टेक्निक्स, 555 टेक्निक, भरपूर सारे टेक्निक्स आहेत, जे YouTubeवर तुम्हाला भेटतील. पण एवढं करून सुद्धा काही लोकांना रिझल्ट नाही भेटत. का? कारण त्यांना हा लॉ माहित नाही. त्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ अझम्पशन. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही विचार करताय, की एव्हरी मंथ प्रत्येक महिन्याला मला ₹1,00,000 कमवायचे. इथे तुम्ही विचार चांगला करताय. ओके. तुमचे विचार चांगले आहेत. बट हे विचार करताना तुमच्या मनामध्ये जे फीलिंग तयार होते ना, ती फीलिंग कमतरतेची फीलिंग आहे. ती फीलिंग कमीपणाची फीलिंग आहे, बेगरवाली फीलिंग आहे. आणि त्याच फीलिंगमधून तुमची कुठली फ्रिक्वेन्सी तयार होते? कमतरतेची फ्रिक्वेन्सी. आणि तेच फ्रिक्वेन्सी युनिव्हर्समध्ये जातं आणि जे पण तुमचं गोल आहे, जे तुम्ही डेली म्हणता, की मला हे पाहिजे, ते तितकंच तुमच्यापासून लांब जायला स्टार्ट होतं. आता करायचं काय? लॉ ऑफ अझम्पशन. लॉ ऑफ अझम्पशनचं सिंपल एक्झाम्पल सांगतो. संध्याकाळी बेडवर आपण ज्यावेळेस झोपतो, त्यानंतर फर्स्ट स्टेप तुम्ही काय करता? पहिली स्टेप करता, तुम्ही डोळे बंद करता. म्हणजेच काय? तुम्ही झोपायची ॲक्टिंग करता. राइट? तेव्हाच तुम्हाला झोप येते. दिस इज कॉल्ड अ लॉ ऑफ अझम्पशन. म्हणजे ₹1,00,000 पर मंथ जर तुम्हाला कमवायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला ₹1,00,000 पर मंथ तुम्ही कमवत आहात याचं ॲक्टिंग करावं लागेल. आता हे करायचं कसं? सिंपल आहे. जसं की मी आज तुम्हाला जर ₹1,00,000 दिलो, चेक आणि तुम्ही तो चेक घेऊन बँकेमध्ये जमा केलं आणि बँकवाला तुम्हाला म्हटलं, की 7 दिवसानंतर हा अमाउंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल. आता या 7 दिवसामध्ये तुमची फीलिंग कशी असेल? तुमचे इमोशन्स कसे असतील? तुम्ही कसं फील कराल? तुम्ही कसं विचार कराल? एकदम पॉझिटिव्हली, राइट? कारण तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्याकडे ऑलरेडी ₹1,00,000 आहेत. फक्त तुमच्या बँक अकाउंटमध्ये यायचं बाकी आहे. तर ही जी फीलिंग आहे, आता तुम्ही जे फील करताय, या फीलिंगला प्रत्येक दिवशी तुम्हाला फील करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही लिहिता सुद्धा ना, त्या नोटबुकमध्ये तुम्हाला असं नाही लिहायचं, की बाबा मी एका महिन्यामध्ये ₹1,00,000 कमवत आहे. जे पण तुमचं गोल आहे, ते गोल पूर्ण झालेलं आहे आणि त्या पूर्ण झालेल्या गोलसाठी तुम्ही ग्रेटफुल आहात आणि त्यासाठी तुम्हाला थँक यू बोलायचं आहे या युनिव्हर्सला. तेव्हाच त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला स्टार्ट होतील. तुमची राइट फ्रिक्वेन्सी तयार होईल आणि त्या युनिव्हर्सपर्यंत जाईल आणि जशी तुमची फ्रिक्वेन्सी असेल, तशा ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला स्टार्ट होतील.
जे पण तुमचं गोल आहे, जे पण तुमचं ड्रीम आहे, त्या ड्रीमसाठी पहिल्याच ग्रेटफुल राहायला सुरुवात करा आणि असं विचार करा ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही या युनिव्हर्सकडे, या ब्रह्मांडकडे, या देवाकडे तुम्ही थँक यू म्हणताय. आणि त्यांना सुद्धा ते कंप्लीट झालेलं आहे. मी ₹1,00,000 पर मंथ कमवलेलं आहे. हे माझ्यासाठी नॉर्मल आहे. मी आरामशीर कमवू शकतो. ह्या फीलिंगमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. एव्हरी सिंगल डे तुम्हाला रिपिटेशन करायचं आहे. रिपिटेशन ओके. म्हणजे अफर्मेशन करायचं ओके. जितकं जास्त तुम्ही अफर्मेशन कराल, तितकं तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला ट्रेन कराल. हेच हेच तुम्हाला अफर्म करायचं की ते गोल तुमचं पूर्ण झालेलं आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, पण माझ्या लाईफमध्ये मी सगळ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत का? मित्रांनो 14,000 पर मंथ जॉब करत होतो मी. ओके. मी कधीच स्वप्नात पण विचार केला नव्हता, की मी महिना 1,00,000 ₹2,00,000 कमवेन. जेव्हापासून या टेक्निकला फॉलो करायला सुरुवात केली, तुम्ही इथे स्क्रीनशॉट सुद्धा पाहू शकता. मी महिन्याला ₹1,00,000 कमवलेला आहे, ₹2,00,000 कमवलेला आहे, राइट? माझे जे पण ड्रीम्स आहेत, MacBook म्हणा, iPhone म्हणा, या सगळ्या गोष्टी मी पर्चेस केलेल्या आहेत. मी याच टेक्निकचा वापर करून मी हे सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहे आणि सेम गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. मी असं नाही की बाबा कुठे वाचून वगैरे सांगतोय. मी सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेतलेलं तर आहे. पण त्यासोबत प्रॅक्टिकली मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. तेव्हा कुठं हा मी पूर्ण मनापासून मी हा व्हिडिओ बनवतोय. ओके. जे पण माझ्या मनामध्ये आहे ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल, हे टेक्निक व्हॅल्युएबल वाटले असेल, लॉ ऑफ अझम्पशन त्यानंतर युनिव्हर्सची कुठली लँग्वेज आहे हे तुम्हाला समजलं असेल आणि एनर्जी, व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी यामधला डिफरन्स जर तुम्हाला समजला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल हा व्हिडिओ, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे आणि अशाच व्हॅल्युएबल आणि नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.